माझी आई ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती आणि गावीत आपला पालघरचा उमेदवार राजेंद्र गावीत घरी येऊन बसला होता. माझे 7 ते 8 सभा पालघरमध्ये लावल्या होत्या. आई माझ्या हॉस्पिटलमध्ये होती, शेवटच्या घटका मोजत होती. पण त्याने सांगितलं तुम्ही आला नाहीत तर माझा पराभव निश्चित आहे. मी गेलो जव्हारच्या घाटामध्ये मला फोन आला, डॉक्टर ठक्करचा, कुठे आहात? मी म्हणालो बाहेर आहे. तुम्ही लवकर जेवढं शक्य होईल तेवढं इकडे पोहोचा. माझ्या मनात पाल चुकचुकली की आता आई आपल्यात राहिली नाही, राहणार नाही. परंतु त्या 7-8 सभा मी केल्या. माझी आई नव्हती, माझी आई सोडून गेली होती. आलो तेव्हा आई या जगात नव्हती. परंतु मी माझं कर्तव्य पार पाडलं. आई देखील मला सांगायची, कर्तव्य जबाबदारी पार पाडण्यामध्ये कधी कसूर करू नको, तिचा आदेश मी पालन केला. असे अनेक माझा आनंदिगे साहेब गेले, आपत्कालीन आकस्मित गेले. माझ्या कुटुंबातली माझी 2 मुलं, तोही दुःख मी पाहिलेला. परंतु जबाबदारी असते. आणि म्हणून अनेक असे कार्यकर्ते आहेत की जबाबदारी दिलेली चोख पार पाडतात, स्वतःचं काम बाजूला ठेवतात आणि स्वतःचे प्रश्न बाजूला ठेवतात. कधी मला सांगत नाही साहेब माझं हे काम आहे, मला तिकडे जायचंय. मी एकदा सांगितल्यानंतर काही बघत नाही. मला नंतर कळतं की त्याची ही अडचण होती, तरी सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. हे कार्यकर्ते, हे जीवाभावाचे कार्यकर्ते मी गेले अनेक वर्ष माझी साथ देत आहेत. ही खरी म्हणजे ताकद आहे शिवसेनेची. आणि ही शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना कार्यकर्त्याला सन्मान देणारा पक्ष आहे. शिवसेनेमध्ये कार्यकर्ता मोठा आहे.